टायटल टाकून घ्या सर्वांनी. स्ट्रक्चर मॅपिंग. टायटल टाकला असेल तर हँड राईज करा. टायटल टाकून झालंय सर्वांचं. हँड राईज करा. आता बघा ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये सब पॉइंट आहे. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये सब पॉइंट आहे तुमच्याकडे. फर्स्ट पहिल्यांदा तुम्हाला हे पहिल्यापासून जरा घेताय का? बघा हे टायटल टाकायलाच फक्त सांगितलेलं आहे. ओके. बाकी काय झालेलं नाही. हा टायटल टाकलेला आहे. टायटल टाकल्यानंतर त्याच्यात सब पॉइंट आहे. सब पॉइंट मध्ये तुम्हाला फर्स्ट मध्ये कॅन्डलच्या सिक्युरिटी काय आहेत त्या तुम्हाला पाहिजेत माहिती. ओके. कॅन्डलची सिक्युरिटी मार्केटमध्ये कधीपर्यंत असते आणि त्याच्यानंतर ना पुढे आपण स्ट्रक्चर मॅपिंग कडे ओळणार आहोत. ओके. जेवढं स्क्रीनवर दिसतं तेवढं टायटल टाकून घ्या प्रॉपर. टाकलेलं आहे टायटल. हो. ओके ठीक आहे. बघा आता कॅन्डलस्टिक सिक्युरिटी मध्ये कॅन्डलच्या सिक्युरिटी कशा ओळखायच्या असतात. आता ह्या सिक्युरिटी काय ओळखायच्या असतात, कारण की ज्या वेळेला तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करत असताना लिक्विडिटी कुठं पडल्या, मग ती लिक्विडिटी फाइंडिंग करण्यासाठी कॅन्डलच्या सिक्युरिटी महत्वाच्या असतात. कारण की तुम्ही जो पुलबॅक मार्क करणार आहे तो पुलबॅक व्हॅलिड असला पाहिजे. इनव्हॅलिड जर असेल तर तिथे तुम्हाला तो पुलबॅकच्या खाली लिक्विडिटी नसते, लक्षात घ्या. ओके. मग ते प्रॉपर तुम्हाला मार्क करता आला पाहिजे. ओके. मग त्याच्यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिकची सिक्युरिटी माहित पाहिजे पहिल्यांदा. मग कॅन्डलस्टिकची सिक्युरिटी काय असते. कॅन्डलस्टिक सिक्युरिटी मध्ये फर्स्ट पॉइंट येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पॉइंट येणार आहे. एकच मिनिट. त्याच्यामध्ये पण फर्स्ट पॉइंट येणार. त्याच्यासाठी ए देतो मी पाहिजे तर. ए पॉइंट येणार आहे. ए पॉइंट मध्ये इनसाइड कॅन्डल, इनसाइड कॅन्डल येणार. इनसाइड कॅन्डल मध्ये कॅन्डलस्टिक सिक्युरिटी मध्ये पहिला भाग आहे तो इनसाइड कॅन्डल आहे. माईक बंद करा. ही तुमची जी कॅन्डल आहे, एक नंबरला जी कॅन्डल बनले, त्या कॅन्डलच्या आतमध्ये ही जी कॅन्डल बनले, या कॅन्डलचा मी लो मार्क केला आणि ह्या कॅन्डलचा मी हाय मार्क केला. समजा सेकंड कॅन्डल जर ह्या कॅन्डलच्या आतमध्येच तयार झाली, बघा सेकंड कॅन्डल फर्स्ट कॅन्डलच्या बाहेर गेले का? नाही.
नाही गेलेली, त्यावेळेला ह्या कॅन्डलला काय बोलतात? इनसाइड कॅन्डल. रेड कॅन्डल. ओके, या कॅन्डलला काय बोलणार आहे तुम्ही? इनसाइड कॅन्डल. माईक बंद करा. इनसाइड कॅन्डल. ओके, आणि इनसाइड कॅन्डलची मार्केटमध्ये काय नसते, व्हॅल्यू नसते, म्हणजे स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये फक्त ही कॅन्डल जी असणार ही तुमच्याकडे नो व्हॅल्यू असणार. ओके, त्याच्यानंतर बी पॉइंट मध्ये लो और हाय स्वीप. ह्या कंडिशन मध्ये बघा, आता इथे पहिल्यांदा हे सगळे ड्रॉइंग दाखवतो मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ड्रॉइंग करून घ्या प्रॉपर तोपर्यंत. सर ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. हो, ड्रॉइंग करून घ्या. माईक बंद करा. माईक बंद करा. हा केली. सर ते सगळं लिहून घ्यायचं का? हो, सगळं लिहून घ्यायचं. फास्ट हा मध्ये लिहून घ्या आणि हँडराईज करा. हा. सर स्वीप आणि रन झालेली कॅन्डल कुठली पण असू शकते का? हो, दाखवतो तुम्हाला, मी सांगणार आहे. ड्रॉइंग करून घ्या फक्त. ओके. बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी, फक्त ड्रॉइंग करून घ्या.
ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. झालेलं आहे सर्वांचं ड्रॉइंग. एक मिनिट. हॅलो सर, हा बोला. स्क्रीनशॉट मारून ठेवले चालते ना? हा मारा स्क्रीनशॉट चालते. हा ओके, थँक्यू. स्क्रीनकडे लक्ष द्या आता सर्वांनी. बघा कॅन्डलस्टिक सिक्युरिटीमध्ये एकच मिनिट, पेन चालू होत नाही. माईक बंद करा. तुम्हाला सगळं दाखवतो, 2च मिनिटं थांबा. हे बघा इथे कॅन्डलस्टिक सिक्युरिटीमध्ये फर्स्ट जी कॅन्डल असते, फर्स्ट कॅन्डलच्या बाहेर सेकंड कॅन्डल गेले का बघा. नाही. एक मिनिट थांबा, कुणाच तरी एकाचाच आवाज आपण चालू करूया म्हणजे बरं पडेल. कुणाचा आवाज क्लिअर आहे? माझा आहे का? ओके. नाव काय तुमचं? मारुती कुठे? ओके ठीक आहे. तुमचं माईक चालू राहून दे, बाकीच्यांचं माईक बंद राहून दे. ओके ओके. ठीक आहे. इकडे एकच मिनिट थांबा. माईक बंद करा म्हणजे बोलता चालू करायचं. ओके चालेल. बाकीच्यांनी माईक चालू करू नका. ओके. ओके ठीक आहे. बघा इथे 1 नंबरची जी कॅन्डल आहे तिचा मी हाय मार्क केला आणि तिचा मी लो मार्क केला. 2 नंबरची कॅन्डल 1 नंबर कॅन्डलच्या बाहेर गेली आहे का? नाही. नाही गेलेली. मग ती 1 नंबर कॅन्डलच्या इनसाइड मध्ये आहे, बरोबर. म्हणून ह्या कॅन्डलची किंमत नाही. ओके. कुठल्या कॅन्डलची किंमत येणार मग तुमच्याकडे? ह्या कॅन्डलची किंमत येणार. ओके ठीक आहे. समजा अनेक कॅन्डल तयार झाले आणि इथं आताच तयार झाली ती, मग ह्यामध्ये ह्या कॅन्डलची नवीन तयार झालेली कॅन्डलची किंमत येईल का? नाही. पहिल्या आहे त्याच कॅन्डलची किंमत असणार. ओके. म्हणजे इनसाइड कॅन्डलला किंमत नसते मार्केटमध्ये जास्त करून. ओके. कधी? ज्यावेळेला तुम्ही आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग करता त्यावेळेला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही पहिला कॅन्डल, ही 1 नंबरची कॅन्डल आहे, तिचा मी लो मार्क केलाय. 2 नंबरची कॅन्डल 1 नंबरच्या लोच्या खाली जाऊन आली का? हो. म्हणजे लो स्वीप करून आले. लो स्वीप करून येते मार्केट, त्यावेळेला ही पहिली कॅन्डल आहे तिची सिक्युरिटी खतम होते आणि हिची चालू होते. ओके. ओके. कळलं? त्याच्यानंतर ना ह्या कंडिशन मध्ये पण पहिली जी कॅन्डल आहे तिच्यावरती 2 नंबरची कॅन्डल गेली का बघा. हो. मग त्यावेळेला ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय होणार आहे? संपणार आहे. आणि ह्या कॅन्डलची काय होणार आहे? चालू होणार.
ठीक आहे. हो त्याच्यानंतर बघा ही कॅन्डल आहे एक नंबर कॅन्डलच्या खाली 2 नंबर कॅन्डल गेली. हो मग 1 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी संपणार, 2 नंबर कॅन्डलची तयार होणार. ओके. ओके याच्यामध्ये 1 नंबर कॅन्डल इकडे आहे, 1 नंबर कॅन्डलच्या वरती 2 नंबरची कॅन्डल हो गेले ना. गेले. मग त्यावेळेला 1 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी संपणार आणि 2 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी तयार होणार. ओके. ओके फक्त यामध्ये सिक्युरिटी कधी संपत नाही, पहिल्या कॅन्डलच्या इनसाइड मध्ये Inside असेल. मध्ये कॅन्डल असतं. हा इनसाइड कॅन्डल मध्ये आल्यानंतर. ओके. मग ह्या इनसाइड मध्ये जरी 100 जरी कॅन्डल आल्या तरी ह्याच कॅन्डलची किंमत असणार, लक्षात घ्या. ओके. ओके. हा समजलं इथपर्यंत. हो सर. ओके ठीक आहे. ठीक आहे. आता टायटल टाका पुल बॅक. माईक सगळ्यांनी बंद करा आणि पुल बॅक टायटल टाका. आणि टायटल टाकल्यानंतर हँड राईज करा. सर काय करायचं आहे? टायटल टाका पुल बॅक. पुल बॅक टायटल टाकले असेल तर हँड राईज करा, पुढे जाऊ आपण. ओके. आता बघा ऍक्च्युली पुल बॅक काय असतो तो दाखवतो तुम्हाला मी. माईक बंद करा सर्वांनी. एकच मिनिट. बघा पुलबॅक काय असतं दाखवतो इथे, ड्रॉइंग मध्येच दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. आता बघा मार्केट इथनं चालू झालं. ओके. इथनं चालू झालं आणि एक कॅन्डल तयार झाली अशी. ओके. आता ही कॅन्डल तयार झाली, या कॅन्डलचा मी काय केला, लो मार्क केला. ओके. आता बघा सेकंड कॅन्डल जी आहे ती अशी तयार व्हायला लागल्या. ओके. तयार व्हायला लागल्या आणि इथं जाऊन ती क्लोज झाली. आता तुम्ही मला सांगा फर्स्ट कॅन्डलचा सेकंड कॅन्डलने लो खाल्लाय का? नाही. नाही नाही खाल्ला. नाही नाही. खाल्ला. पण फर्स्ट कॅन्डलच्या वरती क्लोज होऊन फर्स्ट कॅन्डलची सिक्युरिटी संपवल्या. हो सर सिक्युरिटी संपवल्या. ओके. मग हो या केस मध्ये तुमचा लो आहे तो इथं न्यायचा. ओके. आता परत थर्ड कॅन्डल आहे इकडं अशी बनायला लागले आणि ती इथं जाऊन अशी क्लोज झाली. ओके. आता तुम्ही मला सांगा थर्ड कॅन्डलने सेकंड कॅन्डलच्या लोच्या खाली गेले का? नाही नाही गेलेलं. ओके. पण सेकंड कॅन्डलचा हाय ची लिक्विडिटी स्वीप करून सेकंड कॅन्डलची सिक्युरिटी संपवली. ओके. ओके मग थर्ड कॅन्डलची सिक्युरिटी झाली. ओके. आता बघा आता फोर्थ कॅन्डल आली. एकच मिनिट. आता इकडे तुमच्याकडे फोर्थ कॅन्डल आली. अशी फोर्थ कॅन्डल तयार व्हायला लागले, चालू होती. ती चालू असताना ती अशी थोडीशी खाली गेली, अशी खाली गेली आणि आतमध्ये क्लोज केली आणि खाली तिचा फक्त काय राहिला, असा वीक राहिला. ठीक आहे. आता बघा ह्या कॅन्डलच्या खाली कॅन्डल गेले का? गेले नाही. गेले. बरोबर आहे. म्हणजे या पाठीमागच्या कॅन्डलचा हिने लो खाल्लाय. ओके. हो लो खाल्ल्यानंतर ना आता ह्या सगळ्यामध्ये हाय कोणता आहे? हा आहे ना आपल्याकडे. हो बरोबर आहे. मग हाय आहे. मग पुढची जी कॅन्डल आहे ना, पुढची येणार किंवा पुढची कुठली पण कॅन्डल असू दे, याच्या पुढची कोणतीही असू दे, ती फक्त या हायच्या वरती जाऊन जर क्लोज झाली, लक्षात घ्या, या हायच्या वरती जर जाऊन क्लोज झाली, बघा झाले की नाही क्लोज? हो झाले झालेला आहे. मग त्यावेळेला हा जो लो असतो या लोला काय बोलतो आपण? पुलबॅक बोलतो. ओके. कारण की काय झाले बघा, ह्या 3 नंबरच्या कॅन्डलची 4 नंबर कॅन्डलने बॉटमची लिक्विडिटी उचलल्या आणि या सगळा इकडे पाठीमागच्या बाजूला जो हाय आहे त्या हायच्या वरती जाऊन क्लोज झाल्या. मग हा तुमच्यासाठी काय आहे?
पुलबॅक. पुलबॅक, आणि या पुलबॅकच्या खालच्या बाजूला म्हणजे सगळ्यांची काय असतात, एसएल असतात. एसएल. एसएल असतात आणि मार्केट वरनं फास्ट ह्याच्या पुलबॅकच्या खाली येते, सगळ्यांची एसएल खात्याने वरती जातं. ओके, हे नंतर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये दाखवतं कसं खाते ते. ओके, हा पुलबॅक समजला तुम्हाला? हो सर. या पुलबॅक मध्ये ह्या कॅन्डलचा कलर कोणते आहेत मॅटर नाही करत, मॅटर एवढंच करतंय की पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन पाठीमागचा जो हाय आहे त्याच्यावरती जाऊन क्लोज करणं महत्वाचं असतं. सर परत एकदा सर, रिपीट करता का? मला थोडस एक मिनिट. परत एकदा रिपीट करतो. ओके, डायग्राम काढायची का सर? एकच मिनिट, डायग्राम काढू नका, एकच मिनिट, मी रिपीट करतो. ओके, आता तुम्ही मला सांगा, पुढचे कॅन्डल बघायचे नाही. ओके, फर्स्ट कॅन्डल ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेला सेकंड कॅन्डल तयार होत होती. ही सेकंड फर्स्ट कॅन्डलच्या खाली गेली का? नाही. नाही. ओके, मग मी ह्या 2 नंबरच्या कॅन्डलचा लो मार्क केला. थर्ड कॅन्डल तयार होत असताना सेकंड कॅन्डलच्या खाली गेली का? नाही. नाही, पण सिक्युरिटी संपवली ना हिची. हो. हा, मग थर्ड कॅन्डलचा लो मार्क केला. आता फोर्थ कॅन्डल ह्याच्या खाली गेली, बरोबर. गेली ना? गेली. गेली, पण फक्त जाऊन चालत नाही, लक्षात घ्या, फक्त जाऊन चालत नाही. ती पाठीमागचा जो हाय असतो त्याच्यावरती जाऊन क्लोजिंग झाली पाहिजे. ओके. म्हणजे इथे बायर्सला मार्केट मेकरनं पहिल्यांदा इन्व्हाइट केलं पाहिजे, जे रिटेलर असतात त्यांना. ओके, ओके. इन्व्हाइट केलं आणि इन्व्हाइट केल्यानंतर ना, सर एक मिनिट हा. हम्म, सर हे जे थर्ड कॅन्डल आहे ते सेकंड कॅन्डलचं पण हाय तोडलंय ना सर? हा, मग मग ते आपण मार्क नाही करायचं का? ते मार्क नाही करायचं. आता ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्लेली, मग ह्याच्यावरती क्लोजिंग देणं महत्वाचं होतं आपल्यासाठी पुलबॅक साठी. तुम्ही पुलबॅक बघत आहात, सिक्युरिटी बघत नाही तिकडे. अच्छा. तुम्ही पुलबॅक ओके फाइंड सर, करताय ओके. ना. ठीक आहे सर, ठीक आहे. हॅलो हा, सर, टाइम फ्रेम कितीचा, कधी किती टाइम असेल? ते सगळं सांगणार आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. ओके 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 हा. ओके. बाकी नंतर ते सगळं सांगतो तुम्हाला. सर ओके, अजून किती सर अजून किती वर्षापर्यंत असणार आहे? माईक बंद करा, आता उडणार बघा, आता कोण माईक चालू केलं तर. प्रश्न, तुमची माईक बंद करा. हे बघा, ह्या 3 नंबरच्या कॅन्डलची ह्या कॅन्डलने लिक्विडिटी खाल्ली आणि वरती जाऊन क्लोज झाले. या पाठीमागच्या हायच्या वरती जाऊन क्लोज झाले, म्हणून ह्याला काय बोलणार आहे तुम्ही? पुलबॅक बोलणार आहे. ओके, हा जो पुलबॅक आहे या पुलबॅकला बुलिश पुलबॅक बोलतात. हा जो पुलबॅक आहे या पुलबॅकला बुलिश पुलबॅक बोलतात. ओके, आणि असाच जर खाली जाताना पुलबॅक जर तयार होत असेल तर त्याला बेरिश पुलबॅक बोलतात. बेरिश पुलबॅक दाखवतो एक तुम्हाला. मिनिट सर, एक मिनिट सर. माईक ओपन करायचं नाही, माईक जो ओपन करेल त्याला आता मी रिमूव्ह करणार. बेरिश पुलबॅककडे लक्ष द्या जरा, स्क्रीनकडे लक्ष द्या. सर एक प्रश्न आहे, विचारू का? प्रश्न नंतर नाही विचार, शेवटला. मग हे झाल्यानंतर तुम्हाला मी प्रश्न विचारला हे देतो, टाइम देतो. हे बघा इथे बेरिश पुलबॅक. आता ही 1 नंबर कॅन्डलचा मी हाय मार्क केला. 2 नंबरची कॅन्डल 1 नंबर कॅन्डलच्या हाय वरच्या वरती गेली का? नाही. नाही गेली. मग 2 नंबर कॅन्डलचा हाय मार्क केला. 3 नंबरची कॅन्डल त्याच्यावरती गेली का? नाही. नाही. मग 3 नंबर कॅन्डलचा हाय मार्क केला. 4 नंबरची कॅन्डल त्याच्यावरती गेली का? हो. गेली. नुसतीच जाऊन गेली. चालणार नाही. त्याच्या इथे खालच्या बाजूला जाऊन त्यांनी काय दिलं पाहिजे? क्लोजिंग दिलं पाहिजे. जो लो तयार केला होता, इकडून आलेला लो तयार केला होता, त्याच्या खाली जाऊन क्लोजिंग झाली का? हो. हा, त्याच्या खाली जाऊन क्लोजिंग झाली. ओके, त्याच्या खाली जाऊन क्लोजिंग झाली बघा इथे. ओके, मग हा जो टॉप 2 हे असणार तुमच्याकडे लिक्विडिटी खाल्लेला जो पॉईंट, तो तुमच्यासाठी काय असणार? पुलबॅक असणार. हा, हा पुलबॅक असणार. आणि तो पुलबॅक कोणता आहे? बेरिश. बेरिश पुलबॅक आहे. ओके, ड्रॉइंग करून घ्या हे.
ड्रॉइंग करून झाल्यानंतर हँड राईज करा फास्ट मध्ये. नाहीतर एक काम करा, ड्रॉइंग साठी जागा सोडा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये हे करतो, लिंक पाठवतो टेलिग्रामची. त्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करा, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ड्रॉइंग टाकता येतील मला. हे बघा, गुगल मीटचं जे कमेंट हे आहे का आपला चॅटबॉक्स आहे, त्याच्यामध्ये लिंक आले बघा. त्या लिंक मध्ये जॉईन करा फास्ट मध्ये. त्याच्यावर स्क्रीनशॉट टाकतो, नंतर तुम्ही ड्रॉइंग केले तरी चालते. सर स्क्रीनशॉट काढला चालते काय? काय म्हटलं? हा काढा स्क्रीनशॉट चालते. काढला. लिंक ज्यांना ओपन होत नाही त्यांनी नंतर बघा, कारण की इथं बघा, इथं एवढे लोक जॉईन झालेले आहेत, त्यांना लिंक दिसलेली आहे. इमेज आलेले आहे बघा फुल बॅकची, तुम्ही नंतर ड्रॉइंग करू शकता. ओके, आता आपण चॅट वर जाऊया फुल बॅक बघण्यासाठी. फुल बॅक बघण्यासाठी आपण आता चॅट वर जाऊ. हे बघा, हे स्ट्रक्चर मॅपिंग करत असताना पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्ही करायला शिका. छोट्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग जर करत असाल तर तुम्हाला लवकर समजणार नाही. ओके, मग त्याच्यासाठी पहिल्या मोठ्या टाइम फ्रेमवरून चालू करा. ठीक आहे, बघा इथे माईक बंद करा. आता स्ट्रक्चर मॅपिंग करत असताना इथून तुमचं मार्केट वरती वरती जात होतं. बघा, कुठल्या कॅन्डलने कोणत्या कॅन्डलचा लो खाल्लाय का बघा इथे. खाल्लाय का लो इथे कुठे? नाही सर. नाही खाल्लेला. ओके, आणि इथे पण नाही खाल्लेला. हे बघा, इथे इनसाइड कॅन्डल आहेत, ह्यांचं काय संबंध आहे? ह्या कॅन्डलचा इथे लो खाल्लाय, पण त्या पाठीमागचीच कॅन्डल इनसाइड आहेत, त्याच्यामुळे काय संबंध नाही. ओके, ओके. ह्या कॅन्डलचा मी लो मार्क केला. तुम्हाला फक्त एवढंच बघायचं की ह्या कॅन्डलचा लो खाते का मार्केट आणि वरती जाते का. माईक बंद करा. बघा, लो खाल्लाय का? नाही. कुणाच तरी एकाचा माईक घेऊया, त्याच्याशिवाय हे होणार नाही. मारुती सर, तुमचा माईक ओपन ठेवा, बाकीच्यांनी माईक बंद करा. ओके सर, ठीक आहे. आणि तुमचं ज्यावेळेला तुम्ही बोलणार, तुम्हाला मी विचारणार, त्यावेळेला माईक ओपन करायचं आणि बोलायचं. ओके, ओके सर, चालेल. बघा, आता ह्या कॅन्डलचा लो मार्क केलाय, पुढच्या कॅन्डलने हिचा लो खाल्लाय का? नाही. नाही खाल्ला. मग त्या कॅन्डलचा लो मार्क केला, पुढच्या कॅन्डलने हिचा लो खाल्लाय का? नाही. नाही. मग या कॅन्डलचा लो मार्क केला मी. बघा, आता ह्या कॅन्डलचा लो ही कॅन्डल खाते का बघायची आहे तुम्हाला. ओके. बघा, खाल्लं का? नाही. मग मी इथे केला, ट्रान्सफर केला. बघा, हिचा खातो का आता. आता ह्या कॅन्डल नंतर ही कॅन्डल तयार झाली तुमची, बरोबर आहे का? बरोबर. पण ह्या कॅन्डलच्या आतमध्ये तयार झाली ना, मग तिची किंमतच नाही. मग हा लो का शिफ्ट करणार तुम्ही तिकडे? बरोबर. नाही करायचं. ओके, मग ह्या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल गेली म्हणजे ह्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली, म्हणून ह्या कॅन्डलचा लो मार्क करायचा. ओके, ओके. ह्या कॅन्डलचं का केलं नाही? कारण की ती इनसाइड होती. इनसाइड. माईक बंद करा. बघा, आता ह्या कॅन्डल नंतर ही कॅन्डल तयार झाली, पण तिने लो खाल्ला काय? नाही खाल्ला. ओके, मग वरती ट्रान्सफर केला. बघा, आता ह्या कॅन्डलने हिचा लो खाल्ला का? नाही खाल्ला, म्हणून वरती ट्रान्सफर केला. त्याच्यानंतर पुढच्या ग्रीन कॅन्डलने हिचा लो खाल्ला का? नाही खाल्ला. मग इथे ट्रान्सफर केला. ठीक आहे, आता बघा, ह्या ब्लॅक कॅन्डलने हिचा लो खाल्ला का? नाही. नाही. पण ब्लॅक कॅन्डलने ग्रीन कॅन्डलची सिक्युरिटी संपवले ना. हो. संपवले, म्हणून हा लो इथे ट्रान्सफर केलाय. बघा, खाल्ला का? हो.
खाल्ला. आता फक्त ह्या इथला जो कालचा लो येणार आहे त्याला जर तुम्हाला पुलबॅक जर म्हणायचं असेल तर मार्केटला ह्या हायच्या वरती काय दिली पाहिजे, क्लोजिंग Closing. दिली पाहिजे. मग आपण काय करणार आहे, त्या क्लोजिंगची वाट बघणार आहे. बघा क्लोजिंग दिली का? दिली. ओके. आता क्लोजिंग दिल्यानंतर ना इथे बघा, इथे हा पुलबॅक होता तुमच्याकडं, या सगळ्या कॅन्डलचा इनर लो खाऊन वरती गेली काही, हो. म्हणजे स्विंग पॉईंट हा स्विंग लो आहे. स्विंग लो म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय असतो? हो सर. हे बघा स्विंग लो म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. एक कॅन्डल असते इथे आणि इथे मध्ये एक कॅन्डल असते आणि इथे 3 कॅन्डल असतात आणि 3 कॅन्डल मधली मधल्या कॅन्डलचा लो जर 2 कॅन्डल पेक्षा खाली गेला तर त्याला स्विंग लो बोलतात. हे बघा इथे आता ही ग्रीन कॅन्डल आहे ती ही ज्या आतमध्ये आहे, मग हिची किंमत नाही. ओके. मग ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ह्यांच्या खाली ह्या कॅन्डलचा लो आहे का बघा, आहे. आहे. मग हा तुमच्यासाठी काय आहे, स्विंग लो आहे. आणि हा स्विंग लो हा हाय तोडल्यामुळे काय झाला, तुमचा पुलबॅक व्हॅलिड झालाय. पुलबॅक म्हणून काय झालं, व्हॅलिड झालाय. कळालं पुलबॅक कसा मार्क केला? हा तुमचा जो पुलबॅक आहे तो बुलिश पुलबॅक आहे. ओके. आता परत हा पुलबॅक आलाय, आणखी पुढे पुलबॅक बघायचे आहेत तुम्हाला. मग मी काय केलं, ह्या कॅन्डलचा लो मार्क केला. बघा ह्या कॅन्डलचा लो मार्क केला कारण पुढची कॅन्डल त्याच्या खाली गेली नाही. मग ह्या कॅन्डलचा लो मार्क केला मी. बरोबर. त्याच्यानंतर ही ग्रीन बनली पण त्याच्या लोच्या खाली गेली नाही, मग तिचा लो मार्क केला. परत पुढची ग्रीन बनली, तिचा लो मार्क केला. बघा पुढच्या ग्रीनचा लो खायला लागले मार्केट. हो सर. खायला लागले का? फक्त कंडिशन पुलबॅक जर व्हॅलिड करायचं असेल तर या हायच्या वरती जाऊन मार्केटला काय दिलं पाहिजे, क्लोजिंग दिलं पाहिजे. मग तुम्ही त्या क्लोजिंगची वाट बघणार. करा. बघा क्लोजिंग दिली का? हो सर. ओके. मग क्लोजिंग दिल्यानंतर ना ह्या 2 कॅन्डल इनसाइड आहेत, ह्या ब्लॅक कॅन्डलच्या, ह्यांची किंमत नाही. या कॅन्डलचा लो आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ह्याच्या खाली हा लो आहे बघा, आहे का? हो. मग हा लो तुमच्यासाठी काय येणार, पुलबॅक येणार. Pullback. ओके बरोबर आहे. आता हो. 2 पुलबॅक आलेत बरोबर आहे. पहिला ज्या वेळेला पुलबॅक आलेला त्यावेळेला मार्केट वर नवीन पहिल्या पुलबॅकला टच झालं का? नाही. नाही. मग नवीन पुलबॅक आला. हो. मग यातला करंट पुलबॅक कोणता आहे? वरचा. वरचा. पण पहिला ज्या वेळेला पुलबॅक असताना पहिल्या पुलबॅकला मार्केटने टच केलं का? नाही. नाही. मग नवीन पुलबॅक तयार केलं का मार्केटनं? केलंय. केला. म्हणून हा पुलबॅक ट्रान्सफर करून इथं आणायचा. कळालं? हो सर. पहिला पुलबॅक असताना मार्केटने नवीन पुलबॅक तयार केला, ह्याचा अर्थ मार्केट अजून लिक्विडिटी तयार करायला लागलंय. ओके समजलं? आता बघा, आता परत पुलबॅक नवीन तयार होतो का बघायचंय, म्हणून मी काय केलं, या कॅन्डलचा लो मार्क केला. बघा या पुढच्या कॅन्डलने ह्या कॅन्डलचा लो खाल्ला का? नाही खाल्ला. म्हणून इथे ट्रान्सफर करायचं. आता पुढच्या ग्रीन कॅन्डलनं ह्या कॅन्डलचा लो खाल्ला नाही म्हणून ट्रान्सफर करणार आणि ती इनसाइड नाही म्हणून ट्रान्सफर करणार. ठीक आहे. बघा ह्या ग्रीन कॅन्डलचा ह्या ब्लॅकनं लो खाल्ला का? हो. खाल्लाय. आता इथं जर पुलबॅक तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्या मार्केटला ह्याच्या वरती जाऊन क्लोजिंग दिली पाहिजे, प्रॉपर क्लोजिंग आली पाहिजे.
दिली क्लोजिंग, हो. पुलबॅक दिली. आला, पुलबॅक आला बघा इथं. ही 1 नंबर कॅन्डल, ही 3 नंबर कॅन्डल, त्यांच्या खाली ही कॅन्डल आहे. ओके, परत ही 1 नंबर कॅन्डल, ही 3 नंबर कॅन्डल, त्यांच्या खाली ही कॅन्डल आहे. हा दुसरा पुलबॅक आहे. एकाच ह्याच्यात 2 पुलबॅक आहेत. यातला करंट कोणता? वरचा. 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 आता पहिला पुलबॅक असताना आणि एक नवीन पुलबॅक आलाय ना मार्केटने दिलेला आहे. हो. मग हा जो पुलबॅक आहे तो ट्रान्सफर करायचा इथे. आलं? ओके. ठीक आहे, समजलं? सर हे थोडंसं रिपीट करता का एकदा? हे बघा, पहिला तुमच्याकडे हा जुना पुलबॅक होता. ओके, हो बरोबर. नंतर ना मार्केटने काय केलं, ह्याच्यावरती क्लोजिंग दिली आणि पुलबॅक बनवला. ओके, पण ह्या रॅलीमध्ये तुमच्याकडे किती पुलबॅक आले? 2 पुलबॅक आलेत. 2 पुलबॅक आलेत म्हणजे कुठला बघा, ह्या कॅन्डलचा इनं लो खाल्लाय आणि ह्या कॅन्डलचा पण इनं लो खाल्लाय. इनसाइड कोण आहे का याच्यामध्ये? नाहीये, नाही. नाही. नाहीये. मग 2 आलेत ना, मग 2 मधला करंट कोणता? वरचा. वरचा. म्हणून हा जो पुलबॅक आहे तो इथे ट्रान्सफर करायचा. समजलं? सर स्विंग लो म्हणजे हो समज. हॅलो, ओके, ठीक आहे. एक 5 मिनिटं तुम्हाला प्रश्न आणि उत्तरासाठी देतो. ओके, कुणाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फास्टमध्ये. कुणाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये क्यू कमेंट करा फास्टमध्ये. ओके, महेंद्र सर बोला, काय तुमचा प्रश्न आहे? हॅलो, सर हम्म, दोन ऍट अ टाइम पुलबॅक दिले. समजा आता ते तुम्ही लेटेस्ट कॅन्डल समजवली, कंटिन्यू 2 पुलबॅक आहेत, बरोबर आहे? हा, हा त्या पण आहे आणि हा दोन- पण आहे. बरोबर आहे. हा, आता त्या 2 पुलबॅक मध्ये जे काही टाइम, थोडासा एक टाइम दिले 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, बरोबर आहे? हम्म, तर त्याचं इंडिकेशन काय समजावं आपण, की त्याला काय करायचंय? त्याचं काहीच करायचं नाही तुम्हाला. हे बघा, ह्या हायच्या वरती ही कॅन्डल क्लोज झाल्या. ही क्लोज झाल्यानंतर ना जो लेटेस्ट खालच्या या क्लोजिंगच्या खालचा जो पहिला पुलबॅक आहे तोच मार्क करायचा. इथे किती 100 येऊन दे, 200 येऊन देत, नो मॅटर, ते नाही मॅटर करणार. ओके, या क्लोजिंगच्या खालचा जो पुलबॅक आहे तोच मॅटर करायचा. बरं, ठीक आहे. ओके, सर जर आता ग्रीन कॅन्डलच्या बाजूला जे ब्लॅक कॅन्डल दाखवली आहे, कुठलीही? हा नाही, त्याच्या बाजू म्हणजे एक्स्ट्रीम लास्टला इकडे नाही, राईट साईडला. हा ती. आता त्या कॅन्डलनी वरचा लो नाही खाल्ला आणि ते एकदम हँगिंग झाली कॅन्डल, बरोबर आहे? म्हणजे खालच्या लो प्रिव्हियस कॅन्डलचा तिने खाल्लेला नाही, बरोबर? तर त्याच्या म्हणजे जे वरती त्यांनी वीक सिग्नल दिलेलं नाही, त्यांनी फक्त फ्लॅट दिले. त्याचा अर्थ काय समजू सर मी? ते पुढचा अर्थ नाही तुम्हाला. मी इथे फक्त पुलबॅक कसा मार्क करायचं हे दाखवलंय, बाकीचं तुम्ही डोकं लावू नका. बरं, ठीक आहे. स्ट्रॅटेजी अजून तुम्हाला दाखवायची, अजून स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला दाखवायचंय. पुलबॅक कसा व्हॅलिड करायला ह्याच्याकडेच फक्त फोकस करा. ठीक आहे, ठीक आहे. हा, विकास सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? सर स्विंग लो ला आपण पुलबॅक म्हणू शकतो का? हा, बघा, पाठीमागचा जो हाय असतो तो हाय तोडला की त्याच्या खालचा जो पहिला स्विंग लो असतो त्याला पुलबॅक म्हणून मार्क करायचं. ओके, ओके. रश्मी मॅडम. सर एका कंडिशन मध्ये जर प्रिव्हियस कॅन्डलचा लो पण स्वीप केलेला आहे आणि त्याच सेम कॅन्डलने जर क्लोजिंग त्या प्रिव्हियस कॅन्डलच्या वर दिली तर तो व्हॅलिड पुलबॅक होऊ शकतो का? सिंगल कॅन्डल पुलबॅक म्हणतात त्याला. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये आलेला नाही तो, त्याला तुम्ही जो म्हणता त्याला सिंगल कॅन्डल म्हणतात. म्हणजे ह्या कॅन्डलने, ही ग्रीन कॅन्डल आहे, ओके, ही ग्रीन कॅन्डल आहे आणि हिने पाठीमागच्या ब्लॅक कॅन्डलचा लो पण खाल्लाय. येस. ओके, या कंडिशन मध्ये ह्या ह्याला सिंगल कॅन्डल पुलबॅक बोलतात. ओके, आणि हे मल्टी कॅन्डल आहे. राईट. ओके, ओके, पण हा व्हॅलिड असणार. हा व्हॅलिड असणार. ओके, तो दाखवतो तुम्हाला, या स्ट्रक्चर मध्ये आलं की दाखवतो. ओके. ओके, माझी क्रिएशन
सर पुल बॅक म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी होणार, म्हणजे थोडं सांगतात का? हा pullback जो म्हणजे? पुलबॅक असतो ना, इथून सगळ्या बायरला जे रिटेलर लोक असतात त्यांना काय केलं असतं, बाईंग करायला लावलेलं असतं मार्केट मेकरनं. आणि बाईंग केल्यानंतर ना ह्या लोच्या खाली सगळ्यांचे काय असतात, स्टॉप लॉस असतात, किंवा ह्या लोच्या खाली मार्केटला नेल्यानंतर ना हे लोक काय करतात, भितात, भीतीपोटी बाहेर पडतात आणि त्यावेळेलाच मार्केट वरती जातं. ओके कळलं? ओके सर. स्वप्नील सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? तुम्ही आता जे आन्सर्स दिले त्याच्यावरच माझं क्लिअर झालंय. ओके, ठीक आहे. हा. विनय सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? करंट पुल बॅक लावलाय, जिथं हॉरिझॉन्टल लाईन लावलाय तुम्ही, हा, का लावलाय? तर आधीचा एक हॅमर टाईप छोटासा ब्लॅक कॅन्डल झाली, त्याला लो कट केला म्हणून लावलाय. समजा एकच मिनिट थांबा, बाकीच्याने बोलू नका, ज्याचं नाव घेतलं त्याने बोलायचं. एकच मिनिट थांबा. कोण बोलला आता? हा विनय बोलतोय, विनय शिंदे. नाही, आणि बाकीचं कोण बोललं? बाकीचं तू ज्याचं नाव घेतलं त्यानेच बोला, बाकीच्याने बोलायचं नाही. विनय सर बोला. पुलबॅक हॉरिझॉन्टल जी लाईन आता प्लेस केलाय तुम्ही ब्लॅक कॅन्डलच्या लोला, त्याच्या अगोदरची का, तर ब्लॅक कॅन्डलचा एक छोटासा हॅमर त्याचा लो कट केला म्हणून तिथं पुलबॅक तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन केलाय. त्याच्या ब्लॅक कॅन्डलच्या स्लाइडली एक 2-3 पिप जरी खाली आला असता तर तिथं पुलबॅक लागला असता, की आधीच्या ग्रीन कॅन्डलच्या लोला लागला असता? तो कुठला व्हॅलिड धरायचा त्यातला? पहिला ह्या कॅन्डलच्या खाली एका पॉइंटनं जरी खाली गेलं, एका पॉइंटनं तरी पुलबॅक ह्याच्या खालीच लागणार. बरोबर, म्हणजे करंट व्हॅलिड होणार. हा, करंटच व्हॅलिड होणार. ओके ओके सर. त्याच्यानंतर ना एकच मिनिट थांबा. कृष्णवीर सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? दोन्हीच्या दोन्ही पुलबॅक व्हॅलिड आहे, पण आपल्याला करंट मार्क करायचा. ओके, करंटला किंमत जास्त द्यायची. ओके, हॅलो, नाव घेतल्यानंतरच बोलायचं. तुमचं नाव येत असेल तरच बोलायचं. सत्यम सर बोला. हॅलो, तुषार सर बोला. तुषार राजोरकर सर बोला. कुठल्या? हेला हे ना, सेलिंगचा फ्लो नाही, लिक्विडिटी इथं तुमचा बायर्स इन्व्हाइट झालेत, इथून तुमचे बायर्स इन्व्हाइट झालेत, ह्यांचे स्टॉप लॉस पडले त्याच्या खाली. सेलिंगचा काय विषय होता याच्या खाली? हा, करंट व्हॅलिड आहे. ओके, शुभम सर, बाकीच्यांनी माईक बंद करा. शुभम सर बोला, प्रश्न काय तुमचा? हॅलो, अमित सर बोला, काय प्रश्न तुमचा? प्रिव्हियस हायच्या वरती ज्या ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिली आहे ना, ती रेड झाली तर? रेड असते तर गॅप अप ओपन व्हायला पाहिजे, गॅप अप डायरेक्ट. हा, पण तो पुलबॅक व्हॅलिड असेल का? व्हॅलिड असेल, गॅप अप ओपन व्हायला पाहिजे, डायरेक्ट ब्लॅक कॅन्डल न वरती ओपनिंग करायला पाहिजे आणि खाली क्लोजिंग करायला पाहिजे. ओके ओके ओके, हा, ठीक आहे. प्रिया मॅडम बोला, तुमचा काय प्रश्न? हॅलो, हा बोला. सर हे जे काय म्हणते पुलबॅक जे क्रिएट होत आहे ते अप मध्ये बीओएस पण बनवत चाललंय सोबतच. ते तुम्ही जे बीओएस आणि हे बघताय ना, तुम्हाला समजणार शेवटला. हा, तुम्ही बीओएस बनवताय बरोबर ना? ऍक्च्युअल मध्ये हा जो बीओएस हा रिटेलर लोक वापरतात. अच्छा, मग तुम्हाला कोण बनायचं, रिटेलर बनायचं का मार्केट मेकर? मार्केट मेकर. हा, मग तो विसरून जावा. हा, अच्छा, ओके. हा बीओएस यूज नाही होणार. मी बीओएस तुम्हाला पुढे करून दाखवतो. ओके, ठीक आहे सर. बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर पुढे करून दाखवणार आहे मी तुम्हाला. ओके सर. हा, सुनील सर बोला, तुमचा काय प्रश्न? सर मला हे विचारायचं होतं, जर एकच कॅन्डल स्विंग हाय स्विंग लोला जर ब्रेक केला तर त्याचा काय अर्थ होईल? सिंगल कॅन्डल मध्ये पुलबॅक होतो, सिंगल कॅन्डल. अच्छा, मग
त्याच्यानंतरचं काय ऍक्शन घ्यायचं असतं? त्याच्यात ते सांगतो की पुढे अजून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत अच्छा ना. अच्छा. ओके ओके सर, थँक्यू सर. ममतेज सर बोला. माईक बंद करा बाकीच्यांनी. ममतेज सर बोला. हॅलो सर. हा बोला. आता जो पुलबॅक झालाय तो व्हॅलिड पुलबॅक हम्म आणि त्याच्या अगोदर जो पुलबॅक झालेला आहे ना, तर सेकंड पुलबॅक जो झालाय तो त्याच्या खाली जर आली असती कॅन्डल तरी तो व्हॅलिड झाला असता पहिल्या काय म्हण- पुलबॅकच्या. ग्रीन कॅन्डलने पुलबॅक दिलाय ना पहिला. हा इथे 2 पुलबॅक आले तुमच्याकडे. ओके. हा. हा तर त्या कॅन्डलच्या खाली जर ही सेकंड कॅन्डलने जो पुलबॅक दिलाय की खाली आली असती तर अशी खाली आले पुलबॅक असते. जरा. हा. मग हा पुलबॅक इथे मार्क केला असता बॉटमला. ओके ओके ओके. तर ओके. तो पुलबॅक झाला असता ना. हा ओके पुलबॅक झाला असता. ठीक आहे. ओके हा. ओके ठीक आहे त्याच्यानंतर थँक्यू. युवराज सर बोला. हॅलो हा बोला. सर मी काय बोलतोय हे पुलबॅक मोजायला कुठून सुरुवात करायची म्हणजे हा बघा. हा. आता सध्या तुम्हाला ज्या वेळेला मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग करता येत नाही त्यावेळेला मंथलीचा टाइम फ्रेम लावून जिथून मार्केट वरती जायला चालू केलंय तिथून मोजायला चालू करायचं. आणि जसं प्रिव्हियस मध्ये जर मार्केट हे असेल का मी सांगतो त्याला टॉप बॉटम पासून मोजायला सुरुवात करायची की जो स्विंग हाय आहे तिथून मोजायला सुरुवात करायची. बॉटम पासून पहिल्यांदा मोजायला चालू करायचं कारण की पाठीमागं काय झालंय हे माहित नसतं तुम्हाला. ओके. एकदा तुम्ही मंथली टाइम फ्रेमवर किंवा मोठ्या टाइम फ्रेमवर शिकला मार्किंग करायला तर छोट्या टाइम फ्रेमवर तुम्हाला सोपं जातं ते. ओके. आणि जसं हे होतं म्हणजे मार्केट ठीक आहे थँक्यू. मला आठवण झालं आता. बरं ठीक आहे नंतर विचार. आता मी मोठ्या टाइम फ्रेमवर का शिकवा लागलोय इथे कॅन्डल कमी आहेत. 4 आवरवर जर मी गेलो तर तुम्हाला कळायचं बंद होणार आहे म्हणून मी मोठ्या टाइम फ्रेमवर पहिल्यांदा शिकवा लागलोय. ओके. हा माईक बंद करा. ट्रू मार्क कन्सल्टन्सी बोला. तुमचं काय प्रश्न आहे? पुलबॅक म्हणजेच आयडीएम का? हो पुलबॅक म्हणजेच आयडीएम. आता सध्या मी याला तुम्हाला पुलबॅक नाव दिलंय. ऍक्च्युली हा पुलबॅक नाही हा आयडीएम आहे कारण की हा आयडीएमच्या खाली काय पडलेली आहे लिक्विडिटी पडलेली आहे. ओके. मगाशी तुम्ही जे सांगितलं की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे रिटेलर करतात म्हणजे काय कळलं नाही मला ते. ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे आता कसं असतं तुम्हाला सांगतो. इथून मार्केट वरती गेले परत खाली आले आणि परत वरती गेले. ओके. मग रिटेलर काय करतात इथं ब्रेकअप स्ट्रक्चर धरतात ना असं. येस येस पण रिटेलरला कुठं माहित असतं की ह्याच्या खाली आयडीएम असतो. राईट. बरोबर का. हा आयडीएम Okay, असतो. मग Right. रिटेलरला माहित नसतं ना हा आयडीएम असतो तो. मग मार्केट काय करायचं हा आयडीएम घ्यायला येतो इथनं असा. त्यावेळेला रिटेलर काय करतात इथं आयडीएमच्या ऐवजी चेंज ऑफ कॅरेक्टर करतात आणि सेलिंग साईडला जातात. बरोबर. बरोबर का. सेलिंग साईडला जातात. पण मार्केट जोपर्यंत आयडीएम तुमचा घेत नाही तोपर्यंत तुमच्याकडे हायर हाय क्रिएटच होत नाही वरती. मग तुम्ही इथं कुठला हायर आहे आणलाय हे तुमच्या मनाचा हायर आहे. हा मार्केट मेकरचा हायर आहे आयडीएम घेतला. विदाउट आयडीएम परत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करत असेल मार्केट तर ते काय होतं ते मार्केट स्ट्रक्चर इंडस्ट्रियल ब्रेक. लेवल असते ते इंडस्ट्रियल त्याचा काय संबंध नाही ते दाखवतो तुम्हाला मी पुढं. ओके. हा आजच्या लेक्चरचे तुम्हाला मेल ह्याला. ओके. ऋत्विक सर बोला काय क्वेश्चन आहे तुमचा? ऋत्विक जाधव सर बोला तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो. ओके ठीक आहे. माईक बंद करा सर्वांनी आता. रेकॉर्डिंग मिळणार काय विषय आहे. हे बघा इथून इथून मी काय केलंय पुलबॅक मार्क केलाय. ओके. आता ह्याच्या खाली पण भरपूर पुलबॅक होते. ह्याच्या खाली इथं पुलबॅक होता ह्याच्या खाली इथं पुलबॅक होता. पण हा पुलबॅक असताना इकडून मार्केटने ह्याला टॅप झालं का नाही झालं म्हणून पुलबॅक इथे घेतला. पण इथे पुलबॅक घेतल्यानंतर इथून मार्केट ह्याला टॅप झालं का नाही झालं म्हणून आपण पुलबॅक कुठे घेतला इथे घेतलाय. ओके. आता तुम्हाला काय बघायचं आहे जो तुम्ही करंटला पुलबॅक मार्क केलाय त्या पुलबॅकला मार्केट टच करते का बघायचंय.
बघा तुमच्या पुलबॅकला मार्केटने टच केलं का? हो. ज्या वेळेला तुम्ही जो मार्क केलेला पुलबॅक असतोय त्याला वरनं येऊन जर मार्केटने टच केलं तर मार्केट मेकरच्या स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये हायर हाय कन्फर्म होतो. कळलं? आणि या हायर हायच्या वरती जर मार्केटने जाऊन क्लोजिंग दिली तर बीओएस क्रिएट होतो. इथं जो बीओएस धरलेला त्यांचा ह्याने काय केलाय स्टॉप लॉस घेतलेला आहे, तो रिटेलर मॅपिंग आहे. आता मेन लिक्विडिटी घेतल्यानंतर ह्याच्यावरती जर क्लोज झालं मार्केट तर बीओएस तयार होणार. ओके. आणि ह्या केसमध्ये मार्केटनं हायर हाय तयार केलाय आणि हा मार्केट मेकरच्या हिशोबाने, आणि हा पहिला जुना जो असतो तुमच्याकडे हा लो आहे, हा तुमच्याकडे लो आहे आणि वरती मार्केटनं हायर हाय तयार केलाय. म्हणजे कोणता ट्रेंड आहे हा? ट्रेंड. अप ट्रेंड आहे. आणि ह्याच अप ट्रेंड मध्ये जो तुमच्याकडे इथे जो आयडीएम आहे, आयडीएमचा खालचा जो एरिया असतो ह्या एरियामध्ये तुम्हाला काय मार्क करायचा असतो? पीओआय मार्क करायचा असतो. त्याच एरियामध्ये तुम्हाला काय करायचं? पीओआय मार्क करायचं आणि त्या पीओआय ला मार्केट टॅप केल्यानंतर ना परत वरती जाते. काय आहे बघा हे? फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप. ओके. आता तुम्ही फक्त आयडीएमच मार्क केलाय मंथलीला. ओके. फक्त आयडीएमच मार्क केलाय, पण मार्केट या फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप केल्याशिवाय वरती जाऊ शकत नाही. तुम्ही आयडीएम स्वीप झाला, आयडीएम हे झाला म्हणून इथनं ट्रेड घेणार, पण सपोर्ट ह्या फेअर व्हॅल्यू गॅपचा असेल तर 100% इथनं मार्केट वरती जाणार. आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जेव्हा मार्केट येईल त्यावेळेला कन्फर्मेशन बघायचं असतं ट्रेडचं आणि तिथे ट्रेड घ्यायचा असतो. कारण की लिक्विडिटी पडल्यानंतर ना मार्केटला वरती ढकलण्यासाठी काहीतरी पीओआयचा सपोर्ट लागतो. आलं का मार्केट? आणि इथं तुमची एंट्री बनणार आणि इथनं बाकीच्यांना पहिल्यांदा इथनं इन्व्हाइट केलेले, इथं सगळे गेलेत का? बरोबर. स्टॉप लॉस झाले सगळ्यांचे. सगळ्यांचे स्टॉप लॉस गेले का? आता रिअल टाइम मार्केट आता मुवमेंट करायला लागलंय. रिअल टाइम मार्केट आता मुवमेंट करायला आणि ह्याच्यानंतर मार्केट ह्याच्यावरती जाणार. आणि एकदा मार्केटनं हायर हाय कसा कन्फर्म केला मी? आयडीएम झाल्यावर. आयडीएम ला टॅप केल्यावर. पहिला मी सध्या पुलबॅक मार्क करत होतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर पुलबॅकला माझ्या टॅप करते की नाही बघत होतो. पुलबॅकला टॅप केलं मार्केटने म्हणून हायर हाय झाला. मग हायर हाय तयार झाल्यानंतर मी काय केलं? मोठ्या टाइम फ्रेमला गेलो आणि पीओआय मार्क करून घेतला आणि त्या पीओआय मध्ये आलो आणि कन्फर्मेशन घेतला आणि कन्फर्मेशन घेतल्यानंतर मार्केट गेलं वरती. ट्रेड माझा प्रॉफिट मध्ये गेला. बरोबर आहे का? मार्केट लिक्विडिटीवर चालतंय. कळलं? आता मार्केटने बघा पाठीमागचा जो हाय आहे तो हाय तोडला का? हो. हाय तोडला. मग हाय तोडल्यानंतर ना बीओएस तयार झाला. ओके. आणि बीओएस तयार झाल्यानंतर ना इथे खाली तुमच्याकडे काय तयार झाला? हायर लो तयार झाला. आणि हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ह्याला मार्केट मेकर स्ट्रक्चर मॅपिंग बोलतात. ओके. समजलं? आता बघा, आता पहिला जुना जो हायर हाय आपण तयार केला होता तो आयडीएम ला टच केला म्हणून केला होता. आता मार्केटनं तो जुना हायर हाय तोडलाय म्हटल्यावर नवीन हायर हाय तुम्हाला तयार करायला पाहिजे. बरोबर ना? मग ज्या वेळेला ह्या कॅन्डलने बीओएस तयार करून दिला त्याच्यानंतर पहिल्यांदा तिथं तुम्हाला काय मार्क करायचा असतो? पुलबॅक मार्क करायचा असतो. आणि त्यावेळेला हा पुलबॅक आला तुम्हाला. हा पुलबॅक आला आणि मार्केट बघायचंय तुम्हाला आता त्या पुलबॅकला येऊन टच होते का नवीन पुलबॅक तयार करतोय. बघा नवीन पुलबॅक आलाय का? हो आला सर. बघा आलाय. ह्या जो हाय आहे ह्याच्यावरती ही कॅन्डल क्लोज झाली आहे आणि हा जो आहे तो नवीन पुलबॅक आहे. पहिला जो पुलबॅक होता त्याला टॅप केले का मार्केटनं? नाही केलं. म्हणून हा जो पुलबॅक आहे तो शिफ्ट करायचा ह्याच्यावरती आणि परत वाट बघायचं नवीन पुलबॅक येतोय का? नवीन पुलबॅक येतोय का तुमच्या पुलबॅकला मार्केट टच करत आहे? ओके. आता बघा इथे ह्या ब्लॅक कॅन्डलचा हिने लो खाल्लाय का? हो. ब्लॅक कॅन्डल ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये हिचा लो खाऊन चालणार आहे का? नाही. खायला कुणाला पाहिजे? कुणाचा पाहिजे? ह्या ग्रीन कॅन्डलचा खायला पाहिजे ना? हो. खाल्लाय बघा. खाल्लाय. पुलबॅक आलाय का? हो सर. मग हा पुलबॅक कुठे शिफ्ट करायचा? इथे शिफ्ट करायचा. ओके. माईक बंद करा.
बघा ह्याला पुलबॅक मानू शकतो का आपण? ह्या कॅन्डलचा इथं लो खाऊन वरती गेले बघा, ही कॅन्डल क्लोज वरच्या बाजूला जर झाली तर ह्याला पुलबॅक मानायचं. हो सर. तर बघा क्लोज झाली, मग हा तुमच्यासाठी काय आला? व्हॅलिड पुलबॅक आला. ओके, ओके. त्याच्यानंतर आणि कुठे येते का बघायचं. आता बघा ह्या पाठीमागच्या कॅन्डलची हिने लिक्विडिटी खाल्ली आहे. ओके, मग हा जर पुलबॅक तुम्हाला जर व्हॅलिड करायचा असेल तर काय केलं पाहिजे? हायच्या वरती क्लोजिंग. या हायच्या वरती क्लोजिंग आली पाहिजे तरच पुलबॅक व्हॅलिड होणार. बघा क्लोजिंग येते का? आला काय नवीन पुलबॅक? नाही. काय केलं मार्केटनं? आयडिया. पुलबॅकला टॅप केलं. जेवढं इथनं बाहेरला जेवढ्या लोकांना वरती नेलेलं त्यांना पाडलं काय झाडावरनं खाली? पाडलं काय? आता झाडावरनं खाली पाडल्यानंतर ना इथं आयडीएमला टॅप केलं मार्केट, म्हणून वरच्या टॉपला तुमच्याकडे कशाचं कन्फर्मेशन आलंय? हायर आहे. हायर आयचं कन्फर्मेशन आले. ओके, आता हायर आयचं कन्फर्मेशन आले आणि पहिला तुमचं जुनं हायर लो आहे. हो. बरोबर. या आयडीएमच्या खालचा काय मार्क करायचा? पीओआय मार्क करायचा. कुठं जायचं? वरती जायचं 6 महिन्याला. 6 महिन्याला वरती जायचं आणि काय मार्क करायचा? एफव्हीजी मार्क करायचा. 12 महिन्याचा पण आहे का बघायचा. आणि त्या ह्याच्यामध्ये बघा, 12 महिन्याचा एवढा मोठा आहे. ओके, त्या ह्याच्यामध्ये काय करायचं? एंट्री कन्फर्मेशन घ्यायचं आणि एंट्री कन्फर्मेशन घेतल्यानंतर ना मार्केट काय करतंय? परत वरती जाते. आता परत आयडीएम मार्क करायची गरज आहे का आपल्याला? नाही सर. जोपर्यंत हा हायर हाय तोडत नाही आणि बीओएस करत नाही मार्केट, तोपर्यंत नवीन पुलबॅक मार्क करायचं नाही. ओके, आता मी जरासं डायरेक्ट पळवतो म्हणजे तुमचा वेळ नाही जाणार. ठीक आहे, आता बघा इथे ह्या एफव्हीजी मधनं तुम्हाला एंट्री कन्फर्मेशन मिळालं आणि तिथनं मार्केट वरती गेलं. ओके, वरती गेल्यानंतर ना बघा हा हायर आहे ह्या कॅन्डलनं तोडला का? हो सर. तोडला. मग नवीन हायर आहे तयार करायला पाहिजे. हो. ओके, बघा आता या आयडीएमला वरून येऊन मार्केटने टॅप केलं म्हणून हायर हाय कन्फर्मेशन आलं. आता हायर लोचं कन्फर्मेशन कधी येतं? ज्या वेळेला मार्केट त्या हायर हायच्या वरती जाऊन क्लोज होतं त्यावेळेला. ओके, मग बघा इथे क्लोज झालं. हो सर. मग हा तुमचा ह्यातला जो सगळ्यात लो पॉईंट असतो तो तुमच्याकडे काय येणार? हायर लो येणार. ओके, त्याच्यानंतर ना पहिला हायर हाय मार्केटने तोडला म्हणून तुम्हाला नवीन काय मार्क करायचं? परत पुलबॅक मार्क करायचंय. बरोबर आहे का? हो सर. पहिला हायर हाय तोडल्यानंतर ना त्याच्या खालचा फर्स्ट टाइम जो पुलबॅक असतो तो घ्यायचा. या ग्रीन कॅन्डलचा हिनं लोक खाल्लाय बघायचं, दिसतो का? हो सर, बरोबर आहे. आणि इनसाइड नाही कोण इनसाइड नाही, म्हणून हा व्हॅलिड पुलबॅक आहे. ओके, आता हा पुलबॅक असताना मार्केट ह्या पुलबॅकला टच करायला येतं का? नवीन पुलबॅक तयार करतो हे बघायचं. ह्या हायच्या वरती जर कॅन्डल जाऊन जर क्लोज झाली तर पुलबॅक तुमचा व्हॅलिड होणार आहे नवीन. बघा कॅन्डल क्लोज झाली का? झाली सर. झाली. मग यातला लेटेस्ट जो पुलबॅक असतो तो घ्यायचा. हे बघा पुलबॅक कुठं कुठं आल्यात दाखवतो. इथे एक पुलबॅक आलाय,
इथे एक पुल बॅग आलाय, इथे एक पुल बॅग आलाय आणि इथे एक पुल बॅग आलाय. मग यातला लेटेस्ट कोणता आहे? ग्रीन वाला तो. ग्रीन वाला आहे. मग हा जो आयडीएम आहे तो इथं नेऊन ठेवायचा. ओके. आणि नवीन पुल बॅग येते का बघायचं तुम्हाला. कॅन्डल प्रॉपर क्लोज व्हायला लागते वरती, लक्षात घ्या, त्याशिवाय पुल बॅक येत नाही. इथं बघा, हा पहिला जो हाय मार्क केलाय त्याच्यावरती ही ग्रीन कॅन्डल जाऊन क्लोज झाले का? नाही. मग हा हाय ह्याच्यावरती सरकवायचा. पुढची ग्रीन कॅन्डल क्लोज झाले का? नाही. मग हा हाय ह्याच्यावरती सरकवायचा आणि ह्याच्यावरतीच क्लोजिंग घ्यायची. झाली का प्रॉपर क्लोजिंग? झाली. हा. मग पुलबॅक किती आल्यात? हा एक पुलबॅक आलाय आणि हा एक आलाय. कुठला महत्वाचा? ब्लॅकच्या खालचा. ब्लॅकचा खालचा. ओके. आणि एक पुलबॅक व्हॅलिड झालं बघा. हो सर. या दोन कॅन्डलचा इनर लो खाल्ला आणि वरती गेलीत का? हा पुलबॅक व्हॅलिड झाला. मग हा असताना नवीन आला म्हणून वरती ढकलायचा याला. बघा आता खरी मजा आहे. ह्या ब्लॅक कॅन्डलचा इनर लो खाल्लाय. हो खाल्लाय. आणि ह्या हायच्या वरती जाऊन क्लोज झाले. क्लोज झाली. याला पुलबॅक म्हणता येईल? हो सर. नाही म्हणता येईल. का नाही म्हणता इनसाइड कॅन्डलचा लो खाल्लाय. इनसाइड कॅन्डलचा लो खाल्लाय म्हणून हा जो पुलबॅक आहे तो कुठला पुलबॅक आहे? इनव्हॅलिड पुलबॅक आहे. ओके. म्हणून तो घ्यायचा नाही. आता बघा ह्या कॅन्डलचा इनर लो खाल्लाय, हा पुलबॅक व्हॅलिड करता येईल? कॅन्डलचा हाय पण खाल्लाय ना सर. हाय पण खाल्लाय सर, लो पण खाल्लाय. खाऊन दे, हाय खाऊन दे, लो खाऊन दे, ह्याच्यावरती जोपर्यंत क्लोज होत नाही या कॅन्डल जाऊन तोपर्यंत हा पुलबॅक व्हॅलिड होत नाही. माईक बंद करा. तुम्हाला एवढ्या मोठ्या स्पाईक यायला लागल्यात, काय फरक पडायला लागला काय? नाही सर. तुम्ही ट्रेड कुठे घेणार आहे? याच्या खाली घेणार आहे ना? हो. इथनं काय फरक पडायला लागला काय? नाही. हे कोणाला फरक पडतो? रिटेलरला फरक पडतो. आयडीएमच्या खाली गेलं का मार्केट? गेले सर. आयडीएमच्या खाली जातं याचा अर्थ तुम्हाला चांगली लिक्विडिटी मिळालेली आहे. आता इथनं मार्केट पेट्रोल भरणार आणि कुठे जाणार? वरती जाणार. ओके. आता आयडीएम ला मार्केट टॅप झालंय म्हटलं कशाचं कन्फर्मेशन आलंय? हायर आहे सर. हायर आहेचं. ओके. आणि पहिला जुना तुमचा हायर लो आहे? आहे. आता काय करायचं? आयडीएमच्या खालचा एक पीओआय चांगला मार्क करून घ्यायचा. तेव्हा इथे एफईजी दिसते का? 12 महिन्याच्या 24 महिन्याचा पण एफईजी इथेच असणार आहे. बघा 6 महिन्याला आलो, 6 महिन्याला पण इथे एफईजी आहे बघा, दिसतो का? दिसतो. आता परत मंथली झालं म्हणजे तुमचा एरिया कुठला? हा एरिया. त्या एरियामध्ये मार्केट टॅप करून वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. त्या एरियामध्ये जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत थांबायचं. कारण की काय बघा लिक्विडिटी ह्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी आयडीएम मुळे. ओके.
प्लस हा एफयूजी मध्ये मार्केट येणार आहे, मग ह्या कॅन्डलच्या खाली पण काय लिक्विडिटी आहे. मग ही लिक्विडिटी क्लिअर केल्याशिवाय मार्केटला वरती जाता येत नाही. आणि लिक्विडिटी क्लिअर न करायच्या अगोदर जर वरती जात असेल तर ह्याला इंजिनियर लिक्विडिटी बोलतात. कळलं? ही कुठली लिक्विडिटी आहे? इंजिनियर लिक्विडिटी. इंजिनियर. इथं तुम्हाला फसवण्यासाठी केलं हे. वरती गेल्यासारखं दाखवणार आणि नंतर ना फास्ट खाली जाणार. बायर्सला इन्व्हाइट करायचं काम चालू आहे. केली का लिक्विडिटी क्लिअर? इथं क्लोज करतोय, तुम्हाला दाखवतो बरोबर. बघा लिक्विडिटी क्लिअर केली आणि तुमच्या पीओआय बशी मार्केट आले का? आता इथनं चुकून पण खाली जात नाही, चुकून पण खाली जात नाही, कारण की किती जणांना फसवले बघा. इथनं वरती जाणार आहे, 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 इथनं वरती जाणार आहे. हे सगळे बायर्स सापडलेत का? आणि ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस गेलेत का इथं? हो सर. आणि ज्या वेळेला यांचे स्टॉप लॉस गेलेत त्यावेळेला बायरच्या बायच्या ट्रेड काय झाल्या? आतमध्ये आल्या, कारण की ह्या लोकांनी सगळ्यांनी काय केली? बायच्या एंट्री सेल केल्या. आणि त्याच्यानंतर ना इथनं मार्केट काय करू लागतं? धावू लागतं. बघायचंय? बघा धावलं का? धावलं का? आणि ह्याच्या वरती जाऊन ज्यावेळेला क्लोज झालं त्यावेळेला इथे काय तयार झाला? बीओएस तयार झाला. ओके. आणि त्याच्यानंतर ना इथे खाली बॉटमला काय तयार झाला? हायर लो तयार झाला. ओके, बरोबर आहे ना? आता बघा भरपूर लोक काय प्रॉब्लेम देतात तुम्हाला सांगतो. इथे इंडिकेटर मध्ये जातात आणि बीओएस आणि सीएचओ सीएच चा इंडिकेटर लावतात. तेच लोक इथे फसतात, लक्षात घ्या. मार्केटमध्ये फ्री मध्ये काय मिळतं का? मिळतं का फ्री मध्ये? फ्री मध्ये काय मिळत नाही, लक्षात घ्या मार्केटमध्ये. तरी पण ही जी गोष्ट ना मी तुम्हाला फ्री मध्ये द्यायला लागलोय, ही पण गोष्ट मी देऊ शकत नव्हतो तुम्हाला, तरी पण द्यायला लागलोय. ह्याच्या पुढचं इथं ज्यावेळेला वरनं मार्केट आलेलं आणि ह्या आयडीएमला टॅप केलं नाही, ह्याचं पण तुम्हाला कंडिशन तुम्हाला समजायला पाहिजे. तुमच्या मार्केट आयडीएम पर्यंत येणार आहे का नाही, ही कंडिशन समजण्यासाठी मार्केटचा बायस आणि नॅरेटिव्ह तुम्हाला समजायला लागतो. कारण की मध्ये एक इथं आयडीएम होतं बघा, इथे त्या आयडीएमला मार्केट टॅप करायला आलं नव्हतं. ह्या आयडीएमला टॅप करायला आलं का मार्केट? नाही. मग ह्याला टॅप करायला येणार का नाही? आणि इथनं वरनं जेवढं खाली आलेलं इथनंच एंट्री का घ्यायची? ह्याला टॅप काय नाही करणार? ह्याचं जे नॉलेज असतं ते बायस आणि नॅरेटिव्ह मधनं मिळतं. कळलं? ह्याचं जे हे असतं ते बायस आणि नॅरेटिव्ह मधनं मिळतं. आणि बायस आणि नॅरेटिव्ह ही मार्केटची कुंडली आहे. कळलं? आता सध्या तुम्हाला हे मोठ्या टाइम फ्रेमवर शिकायचं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये ही जी केस असते, हे जे सगळं तुम्हाला करायचं आहे ते ऍक्च्युअली 1 आवर आणि 4 आवर करायचं आहे. 1 आवर आणि 4 आवर. 1 आवर 4 आवर केला तुम्हाला इंट्राडेचे ट्रेड मिळणार. मोठ्या टाइम फ्रेम मंथलीच्या 1 मिनिट प्रश्न नंतर विचारा. मंथलीच्या टाइम फ्रेमवर करता ह्याचा अर्थ हा तुमचा कोणता ट्रेड आहे? स्विंग ट्रेड आहे. ओके, समजते? हायर हाय कसा कन्फर्म करतोय? आयडीएमला टॅप झाल्यामुळे हायर हाय कन्फर्म होतोय आणि हायर हायच्या वरती जाऊन मार्केट जेव्हा क्लोज होतंय त्यावेळेला हायर लो कन्फर्म होतोय. ओके, असंच सेम डाऊन ट्रेंड मध्ये पहिल्यांदा काय करायचं? इथनं मार्केट खाली आलंय, वरती गेले आणि खाली गेले, मग तुम्ही काय मार्क करणार आहे पहिल्यांदा? हायर हाय आणि लोअर आहे. पुल बॅक. अच्छा सॉरी, आयडीएम मार्क करायचा. आयडीएम मार्क केल्यानंतर ना आयडीएम ने मार्केटला टच झालं, मार्केट जर आयडीएमला टच केलं तर इथे खाली बॉटमला काय येणार आहे तुमच्याकडे? लोअर लो. आणि ह्या लोअर लोच्या खाली जर मार्केटने जाऊन क्लोज दिला, ह्या लोअर लोच्या खाली जाऊन जर क्लोज दिला इथून, तर वरच्या टॉपला काय कशाचं कन्फर्मेशन येणार आहे तुमच्याकडे?
हायर लोअर हायचं लोअर हायर लोअर हायचं कन्फर्मेशन येणार. आणि बीओएस झाला, पहिला लोअर लो तोडला, म्हणून परत तुम्हाला इथे काय मार्क करायला लागणार, परत आयडीएम मार्क करायला लागणार इथं असा. आणि ह्या आयडीएमला जेव्हा आपण मार्केट टच होईल त्यावेळेला काय होणार, परत तुम्हाला नवीन लोअर लोचं कन्फर्मेशन येणार. ओके, आता बघा ह्या आयडीएमला टॅप झालं म्हणून लोअर लो तयार झाला तुमचा. हो. ओके, आता ह्या लोअर लोच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली असे तर काय तयार होणार आहे, बीओएस. ओके, आणि समजा लोअर लोच्या खाली क्लोजिंग नाही दिली आणि ह्या लोअर हायच्या वरती जाऊन जर क्लोज झालं तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. आणि इथून जर मार्केट वरती जाऊन जर चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं तर तुम्हाला त्यावेळेला अपट्रेंड चालू होतो. आणि अपट्रेंड चालू झाल्यानंतर ना काय मार्क करायचा असतो, बुलिश पुलबॅक मार्क करायचा असतो हायर हाय कन्फर्म करण्यासाठी. आणि हायर हाय कन्फर्म करण्यासाठी मार्केटला वरनं आयडीएमला टॅप व्हावं लागतं. आयडीएमला टॅप झाल्यानंतर कन्फर्मेशन कसं येतं, हायर हायचं. हायर हायच्या वरती जाऊन जर क्लोजिंग जर मार्केटने दिली तर काय होणार आहे, बीओएस होणार आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि इथून वरती गेलं, बीओएस दिला की कशाचं कन्फर्मेशन येतं, हायर लो येतं. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं. कळलं, समजते? येस सर. ओके, आता तुम्हाला मी आजच्या परिस्थितीत फक्त स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवलेलं आहे. ओके, उद्या आणखी क्लॅरिटी देतो ह्याच्यामध्ये. तुम्हाला पहिल्यांदा प्रॅक्टिस करायची. ओके, कोणाचं चुकते काय बघायचं. तुम्हाला मी ग्रुपची लिंक दिलेली आहे बघा. ओके, ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्हाला, मी आणखी एकदा देऊ शकतो मी लिंक. ती लिंक हे करा, कोणाला ओपन होत नसेल तर लिंक कॉपी करा आणि डायरेक्ट गुगल क्रोमला टाका. लिंक ओपन होत नसेल तर डायरेक्ट गुगल क्रोमला टाका. लिंक टाकली बघा परत एकदा. रेकॉर्डिंग उद्या 12 वाजता मिळेल. उद्या 12 वाजेपर्यंत अपलोड होतं. आता मला सकाळी 3:30 वाजता मिळतं याचं रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर उद्या 12 पर्यंत तुम्हाला मिळेल. सगळी टीम आल्यानंतर ते तुम्हाला अपलोड करून देतील. ओके, आणि टेलिग्रामचा ग्रुप तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करून ह्या ग्रुपवर टाकायचं आहे. तुम्ही ज्या ग्रुपला ऍड झाला त्या टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याला टाका. तुम्ही जे चुकताय ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन तिकडे. ओके, टेलिग्रामची लिंक तुमच्या गुगल मीटच्या कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे मी. ओके सर, एक क्वेश्चन होता माझा. ओके, प्रश्न जर असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पहिल्यांदा कमेंट करायचं आहे आणि ज्याचं नाव घेईल त्याचा प्रश्न विचारला जाईल. ओके, ज्यांचे पण प्रश्न आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, बाकीच्यांनी माईक बंद करा. बाकीच्यांनी माईक बंद करा. हॅलो सर. सर माईक बंद करा बाकीच्यांनी. ज्याचं नाव घेईल त्यानेच बोलायचं आहे. बाकीच्यांनी माईक बंद करा. हॅलो, माईक बंद करा. इम्रान बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो सर. हा बोला. हा, रिअल मध्ये आयडीएम व्हायला लागलंय किंवा चोक व्हायला लागलंय त्याचं कन्फर्मेशन कसं घेणार सर? आयडीएम वाले आता तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग मोजायला शिकवलं ना, कसं मोजायचं स्टार्टिंग पासून. हा ते कळालं सर. हा, प्रॉब्लेम तोच होतो, आयडीएम क्रिएट व्हायला लागलाय काय डायरेक्ट चोक व्हायला लागलाय, ह्याचं कन्फर्मेशन थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं सर. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आता मी शिकवताना आयडीएम आणि बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बीओएस पहिल्यांदा आणलं होतं का? मी शिकवताना त्या गोष्टी सांगितल्या होत्या का? मी पहिला माझी स्टेप काय घेतली? मी पहिल्यांदा मी पुलबॅक व्हॅलिड पुलबॅक मार्क केला. मग त्या पुलबॅकला मार्केट शिवते का बघितलं, टच करते का बघितलं. टच नाही करायला लागले, नवीन पुलबॅक यायला लागला तर पुलबॅक शिफ्ट करायला लागलो मी. पुलबॅक शिफ्ट करायला लागले. माझ्या पुलबॅकला जेव्हा मार्केट टच करते तेव्हा मला हायर हाय मिळाला लागला अपट्रेंड मध्ये. आणि त्या हायर हायच्या वरती जाऊन क्लोज झाल्यानंतर ना मला बीओएस मिळायला लागलाय.
बीओएस मिळाला आणि बीओएस मिळाल्यानंतर ना मला हायर लो मिळालाय. आणि हायर लोच्या खाली जात असेल तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर डिपेंड आहे. ओके 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 मग यात काय कन्फ्युजन आहे सांगा मला. नाही काय सर. ओके ओके. बाकीच्यांनी माईक बंद करा. नवनाथ सर बोला. सर आयडीएम ब्रेक झाल्यानंतर आपण जो फेअर व्हॅल्यू गॅप जे मार्किंग केलेलं आहे ग्रीन कलरचं, तर ते थोडस एकदा सांगाल का? थोडं कन्फ्युजन मध्ये राहिलोय, लक्षात येत नाही अजून. हे मध्ये कुणी बोलायचं नाही ना, तर डायरेक्ट रिमूव्ह केलं जाणार. तुमचं नाव घेतलंय काय? नवनाथ सर बोला. सर जो आपण इथं आयडीएम ब्रेक झाल्यानंतर आपण जो फेअर व्हॅल्यू गॅप मार्किंग करतो, थोडस ते माझ्या लक्षात येत नाही. तिथं थोडं मला सांगाल का? हे बघा, स्ट्रक्चर मॅपिंग जे काय करत होतो ते मी मंथलीवर करत होतो, बरोबर आहे का? हो सर. आणि मंथलीवर स्ट्रक्चर मॅपिंग करतोय तर त्याच्यावरचे जे टाइम फ्रेम असतात 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने, यांचे काय मार्क करायचे असतात? पीओआय मार्क करायचे असतात. कळलं? आयडीएम ब्रेक झाल्यानंतर ते मार्किंग करायचं सर. आयडीएम ब्रेक व्हायच्या अगोदर जरी मार्किंग करून ठेवलं तरी चालते, कारण की ते पीओआय जे असतात मार्केटला मॅग्नेट करत असतात. ओके, थँक्यू सर. हा, अमोल सर. सर जसं आयडीएम झालं त्याच्यानंतर आपण मोठ्या टाइम फ्रेमला जाऊन तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट मार्क केला. मार्क केलं पण ते जर समजा 2 असतील किंवा 3 त्याच्यापेक्षा जास्त असतील तर आपण एक्झॅक्टली पकडायचा कोणता? त्याच्यासाठी मार्केटचं नॅरेटिव्ह समजायला लागतं. अच्छा. मार्केट कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार याची गॅरंटी जर पाहिजे असेल तर तुम्हाला बायस नॅरेटिव्ह यावं लागतं, आणि ते करण्यासाठी तुम्हाला पूर्ण आपला कोर्स जॉईन करावा लागेल. ओके ओके सर, धन्यवाद. गजानन सर. हॅलो. सौरभ सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हा सर, 1H चं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि त्याला 4H चा पीओआय ड्रॉ करायचा सर. नाही, उद्या मी टाइम फ्रेम देतो ह्यांचे. ओके 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 चालेल. हा ठीक आहे. एकच मिनिट, चंद्रशेखर सर बोला. वैभव चव्हाण सर बोला. हॅलो. वैभव चव्हाण सर. कृष्णा सर बोला. तेच सांगतोय. त्याच्यासाठी तुम्हाला मायाच्या मार्केटची कुंडली तुमच्या हातात पाहिजे. कुंडली हातात असेल तर तुम्हाला कळणार की कुठल्या एफयूजी मध्ये टॅप करलेलं मार्केट. मग ती मार्केटची जी कुंडली आहे ती कुंडली कशी काढायची आपण शिकवतोय. ते उद्या दाखवणार आहे तुम्हाला मी सगळं, टाइम फ्रेम अलाइनमेंट कशा करायच्या उद्याच्या सेशन मध्ये. हा ओके. त्याच्यानंतर ना सुनील सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? सर मला पीओआय बद्दल म्हणजे एवढं काही जास्त माहित नाही, तर पीओआय बद्दल तुम्ही थोडस काय ब्रीफ देता का, की त्याच्या खालचा फक्त? पीओआय हे कन्सेप्ट असतात म्हणजे जिथे पॉइंट ऑफ इंटरेस्ट, पीओआयला पॉइंट ऑफ इंटरेस्ट बोलतात. ओके ओके सर. पॉइंट ऑफ ट्रस्ट म्हणजे तिथे सगळ्यात जास्त लोक बाईंग किंवा सेलिंग साठी वेटिंग करत असतात, किंवा मार्केट मेकरच्या ऑर्डर तिथं फिल झालेल्या नसतात, त्या ऑर्डर तिथं पेंडिंग पडलेल्या असतात. त्या जो एरिया असतो त्याला पॉइंट ऑफ इंटरेस्ट बोलतात.
अच्छा अच्छा, म्हणजे त्याला FVG पण कन्सिडर करू शकता का? FVG भरपूर असे पीओआयज असतात. फक्त तुम्हाला मी इथे म्हणजे दाखवताना FVG दाखवला, पण FVG सोडून आणखी पीओआयज असतात. थोडं कन्फ्यूज होते, म्हणजे POI FVG दोन्ही एकच आहे का वेगवेगळे पार्ट आहे? बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मारुती ही कंपनी आहे. ओके. ओके आणि ओके, मारुती कंपनीची अल्टो ही काय आहे? गाडी आहे. गाडी आहे. ओके. हा, अल्टो गाडी आहे, वॅगनर आहे. ओके. अच्छा, हा हा, तशी मारुतीच्या ऐवजी पीओआय आहे. आणि पीओआय ओके, मध्ये आतमध्ये FVG आहे. अच्छा 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 अच्छा, पीओआयचा एक भाग आहे FVG, म्हणजे टाइप्स ऑफ पीओआय. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो FVG आहे. असे भरपूर ओके पीओआय ओके, असतात, म्हणजे मारुतीचे कशा गाड्या आहेत भरपूर, असे पीओआय हा, भरपूर आहेत. ओके ओके ओके, हा ठीक आहे सर, हा. थँक्यू सर. चंद्रकांत सर बोला. हा सर, आपला जो पुलबॅक असणार तोच आपला आयडीएमचं काम करणार, बरोबर? काय आणि म्हटलं? आपला जो पुलबॅक आपण म्हणजे पुलबॅक जो आहे तो आयडीएमचं काम करणार, आणि तो आयडीएम स्विच झाल्यानंतर तो लोअर हायर लोचं फॉर्मेशन. एक मिनिट थांबा का, ब्रोकर वगैरे मी नाही सजेस्ट करत, लक्षात घ्या. ओके. ब्रोकर वगैरे मी सजेस्ट करत नाही कोणता. चंद्रकांत सर. हा हा चंद्रकांत सर बोला. हा, पुलबॅकचा जो म्हणजे पुलबॅक जो होणार आहे तो आपला आयडीएमचं काम करणार, बरोबर? तो स्विच झाला. बघा, इथून गेलं वरती, इथून खाली गेलं इथं, हा पुलबॅक तयार झाला. बरं, पुढे बोला. हा, मग तो खाली आल्यानंतर तो स्वीप झाल्यानंतर तो स्वीप होऊन वरती निघाल्यानंतर तो ब्रेक केल्यानंतर तो आपला हायर लोचं काम करणार, बरोबर? हायर लो. हा, आणि इथे हायर आहे होणार. हा, हायर आहे, आणि तो ब्रेक ऑफ BOS झाला. हा, आणि तो हायर लो स्वीप झाल्यानंतर आपला तो चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर? स्वीप झाल्यानंतर नाही, या हायर लो म्हणजे डायरेक्ट क्लोजिंग झाले पाहिजे. क्लोजिंग झाल्यानंतर हा आपला चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. हा, चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे डाऊन ट्रेंड चालू झाला तुमचा इथे. डाऊन ट्रेंड आपला चालू झाला. हा, मग इथे बेरिश पुलबॅक मार्क करायला चालू करायचं. येस, ठीक. ओके. हा, प्रेम सर बोला. हॅलो सर. हा बोला. ते स्टार्टिंग झाल्यापासून ते 2 लेक्चर मिस झाले, त्याचं रेकॉर्डिंग मिळेल? हा, युट्यूबला मिळते. तुमचे जे ग्रुप आहेत त्याच्यावर टाकतोय बघा आपण. ओके ओके. व्हॉट्सअपला लिंक मिळेल ना? हो. ओके, अलियर सर बोला. आयडीएम म्हणजे काय सर? आयडीएम म्हणजे असा एक एरिया असतो, त्याच्या खाली लिक्विडिटी जास्त पडलेल्या असत्या, आणि जे रिटेलर असतात त्यांचे स्टॉप लॉस त्याच्या खाली जास्त पडलेले असतात. ते स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट मेकर त्या एरियामध्ये येतात. कळलं? आयडीएम म्हणजे इंडोसमेंट म्हणजे अशी एक लेवल असते, तिथं तुम्हाला फसवण्यासाठी तो एरिया तयार केला जातो. ओके ओके. हा, ऋत्विक सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. हा, बघा, ह्यो पुलबॅक असतो, ह्यो पुलबॅक आपला असतो, बरोबर आहे? तो पुलबॅक म्हणजेच आयडीएम. स्टार्टिंगला तुम्हाला मी पुलबॅक शिकवलं होतं, पण तोच आयडीएम, त्यालाच नाव आयडीएम द्यायचं, पुलबॅक द्यायचं नाही नाव, आयडीएमच द्यायचं त्याला नाव. त्यालाच आयडीएम. वर्ण मार्केट जोपर्यंत त्याला टच करत नाही तोपर्यंत हायर आय बनतच नाही, लक्षात घ्या. हा, ओके ओके. इम्रान सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो सर. जसं तुम्ही ते इनव्हॅलिड पुलबॅक बद्दल सांगितलं ना, इनसाइड बारचं, तसे अजून इनव्हॅलिड पुलबॅक राहतात का अजून? असतात, भरपूर असतात. तुम्हाला मी त्याचे हे करतो, पीडीएफ पाहिजे त्याचा पीडीएफ देतो मी तुम्हाला सगळ्यांना. हा, इनव्हॅलिड जे पुलबॅक असतात त्याचा, पण ऍक्च्युअल मध्ये ती पीडीएफ बघून तुम्हाला काहीच समजत नाही. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करायला उतरताय त्यावेळेला तुम्हाला ते कळायला चालू होतं. कारण की ते ट्रॅप ट्रेडिंग जे होतं किंवा जे ऑर्डर प्लेस होते, मॅक्झिमम वेळी असंच होऊन जातं की इनव्हॅलिड पुलबॅकच्या ठिकाणीच ट्रॅप होऊन जातं सर. नाही, ते कसं असतं, तुम्हाला पहिल्यांदा हे करायला पाहिजे. ओके, तुम्ही एक काम करा, तुमच्या टास्क मध्ये घ्या, बाकीच्यांनी माईक बंद करा. टास्क काय आहे तुमच्यासाठी? टास्क मध्ये USD CHF आणि गोल्ड,
USD आणि गोल्ड या जे चार्ट आहेत ह्यांचं काय करायचं 1 मंथ वर काय करायचं स्ट्रक्चर मॅपिंग करायचं तुम्हाला. मी जसं दाखवलं तसं. ओके. हम्म, 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 हम्म. 1 मंथ वर तुम्हाला काय करायचं स्ट्रक्चर मॅपिंग करायचं. ओके. याचं ह्या 2 करन्स्या टास्क मध्ये घ्या. ह्या 2 करन्स्या मंथलीचा टाइम फ्रेम लावायचा, स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकायचं. पहिलं आपलं टेलिग्रामच्या. ओके 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 सर. हा. ओके. कुणाचं काय चुकत असेल तर त्याला मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ओके. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. चालतं. माईक बंद करा. बाकी कुणाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हा बोला. बरं ठीक आहे. चांगली गोष्ट. हॅलो, आणखी कोणाचे प्रश्न आहेत का? हॅलो. हा बोला. हॅलो. एकच मिनिट. नाव सांगा तुमचं आणि बोला. मारुती गुटे. नाही. हा स्विंग म्हणू शकतो त्याला. जो पाठीमागचा जो हाय असतो ना मार्केटचा तो हा तेच बोलतोय तुम्हाला मी. पाठीमागचा जो हाय असतो ना तो तोडल्यानंतर ना त्याच्या खालचा. हॅलो, आवाज येते की नाही माझा? हॅलो सुधाकर सर, आवाज येते की नाही माझा? येतोय ना? स्विंग लो त्याला तुम्ही बोलू शकता, पण पाठीमागचा जो हाय हा पाठीमागचा जो हाय असतो तो बघा, पाठीमागचा जो हाय असतो तो तोडल्यानंतर त्याच्या खालचा जो स्विंग पॉइंट असतो त्याला आपण पुलबॅक म्हणायचं. ओके. तुमचा माईकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा इश्यू आहे, नंतर तुम्ही मला मेसेज करा. मारुती सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे सर जिथं बायर्स आणि सेलरची लिक्विडिटी रेस्ट करतात त्याच एरियाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणतात का? पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे बायर्स आणि सेलर्स म्हणजे मार्केट मेकर असतात ना मोठमोठे, त्यांच्या ऑर्डरी पेंडिंग पडलेल्या असतात त्या एरियामध्ये. त्या एरियामध्ये ऑर्डरी पेंडिंग पडलेल्या असतात म्हणून मार्केट त्या एरियापर्यंत मार्केट काय करत असतं, मॅग्नेट करत असतं, ओढलं जातं मार्केटला. आणि मार्केटला त्यापर्यंत ओढलं जातं म्हणून तिथेपर्यंत मार्केट येतं. म्हणजे मार्केट टोटल अल्गोरिदम असतं. अच्छा. आणि त्या अल्गोरिदम एरियामध्ये येतं मार्केट आणि तिथनं पॉइंट ऑफ इंटरेस्ट पासून परत मार्केट वरती जातं. आणि दुसरा एक क्वेश्चन होता, एकाच ठिकाणी मल्टिपल एफयूजी दिसत असेल तर त्यामध्ये जर व्हॅलिड एफयूजी कोणता असेल तर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट यूज करून आपण ते हे करू शकतो का? तुम्ही फिबोनाची वापरून यूज करू शकता, पण ऍक्च्युअली कोणत्या एफयूजी मध्ये येऊन मार्केट वरती जाणार आहे ह्याला तुम्हाला मार्केटचं नॅरेटिव्ह समजायला लागतं. आणि नॅरेटिव्ह समजायला कमीत कमी आपल्या कोर्सला 2-3 महिने तुम्हाला जॉईन करून नॅरेटिव्ह समजून घ्यावं लागतं प्रॉपर. कारण की नॅरेटिव्ह आणि बायस जर तुम्हाला एकदा जर समजला तर मार्केट तुम्हाला हरवू शकत नाही. आपण मार्केटला हरवतोय त्यावेळेला. ओके सर. आणि ही आपले सगळे जे स्टुडंट आहेत ते मार्केटचा बायस आणि नॅरेटिव्ह चांगल्या पद्धतीने त्यांना समजतं, ते त्या पद्धतीने ट्रेड करतात. ओके सर, चालेल. ओके. ओके, थँक्यू. बाकी कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता. हा घेऊ शकतो. सिंगल कॅन्डल बोलतात त्याला. सिंगल कॅन्डल, 2 कॅन्डल, सिंगल कॅन्डल पण म्हणू शकता. बघा ही ग्रीन आहे तुमची समजा आणि पुढची कॅन्डल पण तुमची ग्रीनच आहे अशी. तिने पाठीमागच्या कॅन्डलचा लो खाऊन वरती गेलाय, मग ह्याला तुम्ही पुलबॅक म्हणू शकता. बघा ह्या 2 रेड झाल्या, ह्या कॅन्डल 2 झाल्या रेड आणि इथनं मार्केट वरती गेला असं म्हणताय ना. मग ह्याला घेऊ शकता तुम्ही. फक्त ह्या 2 कॅन्डल आहेत ना, इथली जी कॅन्डल असते ही कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या इनसाइड मध्ये नको. फक्त ही कॅन्डलच्या इनसाइड मध्ये जर ह्या 2 असल्या तर याला पुलबॅक घ्यायचं नाही. ओके.
तुम्ही मॅपिंग करा मग समज. एक मिनिट. मोहित सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? क्लासची ड्युरेशन आणि फीस किती असणार आहे सर? तर बघा, क्लासची फी आहे ती 15,000 रुपये आहे. ओके. आणि 15,000 मध्ये एका महिन्याचा कोर्स असणार आहे. ओके. आणि एका महिन्याच्या कोर्समध्ये जर तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही प्रत्येक बॅच रिपीट करू शकता, ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण. ओके. प्लस रेकॉर्डिंग सेशन मिळणार प्रत्येक बॅचचं तुम्हाला, आणि प्लस तुम्ही कुठं चुकता ह्याचं गायडन्स मिळणार. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोण देऊ शकत नाही, त्या गोष्टी आम्ही देतोय कारण की आम्हाला मार्केटमध्ये ट्रेडर घडवायचे. मार्केटमध्ये आम्ही बिझनेस नाही करत आहोत, आम्ही ट्रेडर घडवायचे, त्यामुळं या गोष्टी तुम्हाला कोण नाही देत. ओके. हा. प्रेम सर बोला. हॅलो सर. हा बोला. स्ट्रक्चर मॅपिंग झाल्यानंतर एंट्री किती काय घ्यायचं ते उद्याच्या सेशन मध्ये सांगणार आहे. ओके सर. हा. चेतन सर बोला. 2 दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबला मिळेल, लिंक तुमच्या ग्रुपमध्ये येते, चेतन तुम्ही जॉईन केला त्या ग्रुपला येते. ओके. रावण सर बोला. हॅलो. हा बोला. हो. आता पहिला जुना तुमचा आयडीएम मार्क केलाय आणि मार्केटनं अनेक नवीन आयडीएम तयार केलाय. ओके. तर हा खालचा जो हे आयडीएम असतो तो वरती शिफ्ट करायचा. ओके. पण कसं असतं, हा लिक्विड शिफ्ट होते, पण ह्या 2 आयडीएमच्या खाली जर तुमचा पीओआय असेल तर मार्केट ह्या पीओआय मध्ये येऊन दोन्ही पुलबॅकची लिक्विडिटी घेऊन जाणार. हा. हे नॅरेटिव्ह ठरतं कोणत्या मार्केट एफएजी मध्ये येणार आणि कोणता पुलबॅक खाणार मार्केट, हे नॅरेटिव्ह वर ठरतं. हा. देव सपवणं. हॅलो. आणखी कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हॅलो सर. हा. हॅलो. कोल्हापूर महाराष्ट्र. कोल्हापूर महाराष्ट्र 12ची एक बॅच असते सकाळी आणि संध्याकाळी 6:30ची एक बॅच असते. 2 बॅच असतात ऑफलाईन. डेट आता ही चालू झाली तेव्हा ती पण चालू झाली. 2-3 दिवस झालेत. 2 दिवस झालेत. ओके. बाकीचे कोणाचे आणि प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. ट्रेड कोर्सचे सेशन्स केव्हापासून चालू होतील सर? ऍक्च्युली झालेलंच आहे ते. मग हायच कॅरी हाय असंच कॅरी फॉरवर्ड होणार का पुढे सर? हो, आहेच कॅरी फॉरवर्ड. पहिले 5 सेशन फक्त तुम्हाला ह्याला दिलेत, आहेत का? ट्रायल साठी दिलेत, ट्रायल साठी. हा, पण ते पुन्हा पाहायचे असेल तर ते युट्यूबवर आहेत का टेलिग्रामवर? सगळे तुम्हाला दोन्हीकडे पण मिळतील. तुम्ही पेड कोर्स जॉईन केला तर तुम्हाला गुगल ड्राईव्हला मिळतात. अच्छा. पेड कोर्स केव्हापासून सुरू होणार आहे सर? झाला की पेड कोर्सच चालू आहे ना हा. अच्छा. पेड कोर्स मधले 5 सेशन असतात ते युट्यूबला असतात आणि बाकीचे असतात ते गुगल ड्राईव्हला असतात. अच्छा. ओके. चालतं, ठीक आहे. बघा, हे आपलं युट्यूबचं चॅनल आहे. या चॅनलवर तुम्ही जाऊन आपले जे आत्ताचे तुम्हाला जे शिकवलेले ते व्हिडिओ प्रॉपर बघू शकता आणि प्रत्येक गोष्ट प्रॉपर व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही क्लिअर करू शकता. ओके. हा बोला. सगळं सेमच असतं, फक्त कसं असतं ऑनलाईनला जरासं हे होतं, तुमचं इंटेन्शन किंवा तुम्ही जी लावलेली ताकद असते ती जरा कमी पडते.
मग तुम्ही एका खोलीत जर स्वतःला बंद करून जर 100% जर फोकस देऊन जर बसला तर 100% तुम्ही ऑफलाईन सारखंच बसू शकता. कारण काय होतं, ऑनलाईनला बसता तिथं कोणतरी बोलत इकडं इकडे तिकडे हे काम कर ते काम कर, मधनं सोडून जाताय, हे ओरडते ते ओरडते. तसं इथं नसतं. इथं कसं एकदम प्रॉपर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देता. तरी पण आपण व्यवस्थित शिकवतोय इकडे. हा, ओके चालतंय, ठीक आहे. बाकीचं मग आपण उद्याच्या सेशन मध्ये बघू. आज तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं दाखवलेलं आहे. उद्याच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला त्या स्ट्रक्चर मॅपिंग मार्फत एंट्री पॅटर्न कसे असतात हे दाखवणार आहे तुम्हाला मी. ओके, आणि उद्याचं सेशन मिस करू नका, कारण की ही एक जरी स्ट्रॅटेजी तुम्ही जरी वापरला तरी मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल बनवू शकता, लक्षात घ्या. ओके, मग त्याच्यासाठी उद्याचं सेशन तुम्ही मिस करू नका. ठीक आहे, चालतंय, ठीक आहे. मग उद्याच्या सेशनला भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. ओके, गुड नाईट सर. हॅलो सर. हॅलो, हॅलो. हा बोला. उद्या म्हणजे उद्याची रेकॉर्डिंग भेटेल का? मी बैठकीला जाणार आहे ना. सगळे रेकॉर्डिंग मिळतात, काय विषय नाही. हा, थँक्यू सर. हा हा बोला. आणि कोण काय बोलत होता? मोबाईल मध्ये बघायला पाहिजे. आता तुमचं माइंडसेट काय असेल त्याच्याप्रमाणे. टॅब जर असेल तर ठीक आहे, मोबाईल मध्ये पण जमतं, पण त्याला मास्टर माइंड लागतं. मोठा जरा तरी हे करायला लागतं, म्हणजे एक टॅब तरी पाहिजे तुमच्याकडे. मोबाईल मध्ये स्ट्रक्चर नाही होत काय सर? नाही होत, टॅब तरी पाहिजे. मोबाईल मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करण्यासाठी तुम्ही मास्टर माइंड पाहिजे. तुम्हाला मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टी झुमिंग प्रॉपर पद्धतीने करता आल्या पाहिजे, तर येते करता. ओके ओके. हा हा, सुनील सर तुमचा काय प्रश्न आहे का? तर मला फक्त ते कोर्स बद्दल विचारायचं होतं. तर 1 महिन्यात पूर्ण कोर्स कम्प्लीट होऊन जातं का सर? 1 महिन्यात तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शिकवतो, पूर्ण सगळ्या. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचा प्रॅक्टिसचा मोड चालू होतो. अच्छा. प्रॅक्टिस मोड मध्ये तुम्ही प्रत्येक बॅचला जॉईन करून तुमच्या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडून घेऊ शकता तुम्ही. अच्छा, म्हणजे जोपर्यंत मी एकदम परफेक्ट नाही होत तोपर्यंत कुठला पण बॅच म्हणजे तुम्ही मला हे करत राहणार का, म्हणजे सगळे बॅच बॅच लाईफ टाइम सर्व्हिस आहे ती. अच्छा अच्छा. ती लाईफ आणि टाइम सर्व्हिस पेमेंट टर्म सर, पेमेंट टर्म कसं असेल? वन टाइम भरायचं असेल की असं काय तुम्ही? वन टाइम असणार. ओके ओके सर. वन टाइम असणार. तुमचे काय प्रश्न असतील, उत्तर असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर हे समोर माझा नंबर आहे, त्या नंबरला मला मेसेज करा, तुम्हाला मी त्याचं सगळं हे देतो. ओके सर, ओके सर, थँक्यू सर. ओके, ठीक आहे. ममतेज सर तुमचा काय प्रश्न आहे? सर तुम्हाला कॉलिंग करायचं टायमिंग काय आहे सर?